हॅलो एव्हरीवन, MHT CET 2025 रिगार्डिंग एक इम्पॉर्टंट अपडेट घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी। सिलेबस जो आहे तो ऑफिशियली डिक्लेअर झालेला आहे वेबसाईटवरती। त्याची PDF आहे ज्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी की सिलेबस मध्ये काय काय गोष्टी आहेत किंवा काय काय चेंजेस झाले आहेत। 12 चा सिलेबस जो आहे, जो 80% सिलेबस असतो CET ला, तो ॲज इट इज आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही। तो जो तुमचा स्टेट बोर्डचा सिलेबस आहे 12 चा, तो जशाला तसा राहील। 11 च्या सिलेबस मध्ये जो 20% सिलेबस होता त्याच्यामध्ये काही ठिकाणी चेंजेस आहे। मी तुमच्यासाठी दोन्ही PDF आणलेले आहेत, दोन्ही PDF मी तुम्हाला दाखवतो। मागच्या वर्षीच्या सिलेबस मध्ये आणि या वर्षीच्या सिलेबस मध्ये काय फरक आहे। त्याच्या आधी मार्किंग स्कीम बद्दल थोडं बोलूयात। मार्किंग स्कीम मध्ये 100 मार्क्स मॅथ्स साठी 90 मिनिट्स, फिजिक्स केमिस्ट्री साठी टोटल 100 मार्क्स 90 मिनिट्स आणि 10 क्वेश्चन 11वीचे आणि 40 क्वेश्चन 12वीचे येणार आहेत। मार्क्स पर क्वेश्चन 2 मॅथ्स साठी आणि मार्क्स पर क्वेश्चन 1 हे फिजिक्स आणि केमिस्ट्री साठी, जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे। ठीक आहे, सो या सगळ्या गोष्टी तर बेसिक ज्या आहेत त्याच आहेत। आता इथे येतोय सिलेबस। तर हा जो सिलेबस आहे याच्यामध्ये हा आहे 2025 चा, आणि मी तुमच्यासाठी स्पेशली 2024 चा पण तुमच्यासाठी दाखवण्यासाठी आणलेला आहे। बघा, MHT CET 2024 म्हणजे मागच्या वर्षी सिलेबस मध्ये काय काय गोष्टी होत्या त्या पण मी तुम्हाला एकदा सांगणार आहे। बघा, ह्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी हे विषय आहेत, आणि इकडे पण फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी। आपण CET बद्दल बोलतोय इंजिनिअरिंगच्या, तर PCM बद्दल बोलूयात। फिजिक्स मध्ये 2024 ला मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज, मॅटर, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि सेमीकंडक्टर। 1 2 3 4 5 6 7 8 टॉपिक्स होते फिजिक्स मध्ये। या वर्षीच्या याच्यामध्ये 2025 मध्ये तुम्हाला दिसतंय वेक्टर्स आणि एरर अनालिसिस, हे दोन टॉपिक जे आहेत, हे दोन टॉपिक त्यांनी ऍड केलेले आहेत। वेक्टर्स आणि एरर अनालिसिस हे जे दोन टॉपिक आहेत, हे दोन टॉपिक त्यांनी ऍड केलेले आहेत फिजिक्सच्या सिलेबस मध्ये। जर तुम्हाला हे करून दिसत असतील तर बघा, वेक्टर्स आणि एरर अनालिसिस हे दोन टॉपिक ऍडिशनल आहेत। आता फिजिक्स मध्ये पण टोटल 10 टॉपिक झालेले आहेत। सो हा एक पहिला चेंज आहे याच्यामध्ये। त्याच्यानंतर दुसरा, केमिस्ट्री मध्ये सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री वगैरे वगैरे सगळं दिलेलं आहे। ह्याच्यामध्ये हा एक टॉपिक, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, हा एक टॉपिक यांनी ऍड केलेला आहे। सो पहिले 8 टॉपिक होते फिजिक्स मध्ये, आता 10 टॉपिक झालेत। केमिस्ट्री मध्ये पहिले आय गेस 9 टॉपिक होते, 9 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। तर 9 होते आधी टॉपिक, आता 10 झालेले आहेत। केमिस्ट्री मध्ये 9 चे 10 केलेले आहेत, फिजिक्स मध्ये 8 चे 10 केलेले आहेत। मॅथ्स मध्ये काय चेंजेस आहे नक्कीच बघूयात। मॅथ्स मध्ये बघा, ट्रिग्नोमेट्री 2, स्ट्रेट लाइन, सर्कल, मेजर्स ऑफ डिस्पर्शन, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, PNC, फंक्शन, लिमिट्स अँड कंटिन्युटी। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। मॅथ्स मध्ये ऑलरेडी 10 टॉपिक होते, पण याच्यामध्ये एक मेजर चेंज करण्यात आलेला आहे। हा जो मेजर ऑफ डिस्पर्शन नावाचा टॉपिक आहे, मेजर्स ऑफ डिस्पर्शन नावाचा हा जो टॉपिक आहे, हा कट केलेला आहे। हा टॉपिक आता तुम्हाला 2025 च्या याच्यामध्ये दिसणार नाही। बघा, ट्रिग्नोमेट्री 2, स्ट्रेट लाइन, सर्कल, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, PNC, फंक्शन, लिमिट, कंटिन्युटी, कोनिक सेक्शन। तो हा जो कोनिक सेक्शन वाला जो पार्ट आहे, हा पार्ट ऍडिशनल आहे। कोनिक सेक्शनचा पार्ट ऍड केलेला आहे आणि मेजर्स ऑफ डिस्पर्शन रिमूव्ह केलेला आहे। सो हा मेजर चेंज आहे याच्यामधला। फक्त बाकीचे टॉपिक ॲज इट इज आहे। फिजिक्स मध्ये 2 टॉपिक ऍड झाले, केमिस्ट्री मध्ये 1 टॉपिक ऍड झाला, मॅथ्स मध्ये 1 टॉपिक रिप्लेस झाला। ऍड पण नाही झाला, सबट्रॅक्ट पण नाही झाला, एक काढून टाकला, दुसरा घेतला। 10 होते तर 10च टॉपिक्स आहेत। सो याच्याशी रिलेटेड हा जो पार्ट होता, हा एवढाच अपडेट आहे। बाकीचे पुढचे CETचे जे काही अपडेट्स येतील ते आपल्या चॅनलवर नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।